जास्त पोटाचा घेर वाढलेला आहे आणि जास्त वजन झालेलं आहे आणि कमी करायचं असतं, पण सर्वांनाच काय होतं की जास्त हेवी वर्कआउट किंवा जिमला जायला वेळ नाहीये किंवा खूप जास्त असं काही शरीराची हालचाल करताही येत नाही, म्हणजे जास्त उठता येत नाही, जास्त बसता येत नाही. मी आहे ना आज असं छान प्रॅक्टिस घेऊन आले. ह्या प्रॅक्टिस कोणी करू शकतं. कसं, तुम्हाला जर वजन कमी करायचंय, बॉडी टोन करायची आहे, तुमचा पोटाचा घेर कमी करायचा आहे, जास्त तुमच्या शरीराला तुम्ही म्हणजे थकवू नाही शकत, तुम्हाला दम लागतो, थकवा जाणवतो, जास्त उथल-पुथल तुम्ही करू नाही शकत, आणि किंवा तुम्ही पहिल्यांदाच एक्सरसाइज करायला घेतलेले आहेत किंवा तुमचं वय जास्त आहे किंवा तुमचं वेट जास्त आहे, तर तुमच्यासाठी ना ह्या प्रॅक्टिस खूप खूप जास्त महत्त्वाच्या ठरणार आहेत. व्हिडिओ तुम्हाला लास्ट पर्यंत बघायचा आहे. पूर्ण प्रॅक्टिस दाखवते. या प्रॅक्टिस जर तुम्ही सकाळी सकाळी खाली पोटाने केल्या तर तुम्हाला जास्त फायदा ठरणार आहे. तुम्ही झोपेतनं उठलात, किचन मध्ये पाणी प्यायला गेलात, तुम्ही एक ग्लास कोमट पाणी पिलं, किचन मधूनच बेलन घ्यायचं, किचन मध्येच बसायचं आणि ह्या प्रॅक्टिस तिथल्या तिथेच तुम्ही 10 मिनिटं करायच्या. तुमचा पोटाचा घेर कमी होणार, तुमचं पोट साफ होणार आणि तुम्ही दिवसभर ऍक्टिव्ह पण राहणार. त्याच 10 मिनिटात तुम्हाला चांगला घाम पण येणार. इतक्या सोप्या प्रॅक्टिस दाखवते ना, या तुम्ही जर केल्यात ना, गॅरंटी मी तुम्हाला देते की तुमच्या पोटाचा घेर, तुमच्या कमरेचा फॅट, मांड्यांचा फॅट, तुमच्या हाताचा दंड सर्व काही कमी होणार आहे. याच्यासोबत तुम्ही अजून काय करणार आहात ते तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला मी सांगते. ती पण काय करायचं आहे ते पण खूप महत्वाचं आहे, म्हणून व्हिडिओ स्किप नका करू. लास्टची टिप्स आहे ती पण ऐका, चांगला चांगला रिझल्ट घेण्यासाठी. आता किचन मध्ये आलोय, बेलन पकडले आणि बसलोय खाली, पाय लांबून दिले या पोझिशन मध्ये. आता इथे या पोझिशन मध्ये जायचं, जितकं तुमच्याकडनं होईल तितकं. तुम्हाला किती पाय लांबवता येतात तितके तुम्हाला पाय लांबवायचे आहेत. सुरुवातीला तुम्हाला या पोझिशन मध्ये सर्कल बनवायचं, अप्पर बॉडीचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिवर्स सेम राऊंड घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पोझिशन मध्ये हाताला न्यायचं वरती, पायाला या पोझिशन मध्ये आणायचं आणि ते या पोझिशन मध्ये तुम्ही लोअर बॉडीचं वॉर्मअप करून घ्यायचं. अप्पर बॉडीचं केलं, लोअर बॉडीचं करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. आता या पोझिशन मध्ये जायचं, मांड्या, पोट आणि हात एकाच प्रॅक्टिसने इतका चांगला रिझल्ट येणार आहे. या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5. रिलॅक्स. दुसऱ्या साईडला 1 2 3 4 5 6 आणि रिलॅक्स. दुसऱ्या साईडून सेम दुसऱ्या पायाला 1 2 3 4 5 6. रिवर्स 1 2 3 4 5 6. प्रत्येक राऊंड 20 चा घ्यायचा. आता खूप मस्त प्रेशर आले, मांड्यांवरती आलं, पोटावरती देखील आलं. या पोझिशन मध्ये पकडायचं. इथे कंबर पोट दोन्ही कमी होणार आहे. चक्की आसन मध्ये या पोझिशन मध्ये 1
2 3 4 5 6 7 8 9 10. याच बेलनच्या प्रॅक्टिस आहेत ना, मी याचे 5 व्हेरिएशन घेऊन येते, आलेली आहे, म्हणजे एक एक अपलोड करते रोज. तुम्ही पूर्ण बघायचंय. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5 अशी मी थंबनेलवरती टाकेल आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली मी लिंक देणार आहे पहिल्या व्हिडिओची, जेणेकरून तुम्हाला खूप खूप जास्त फायदा ठरेल. जर तुम्ही एकाच जागी बसलात आणि ते 5च्या 5 व्हिडिओ पूर्ण एकाच टायमाला केले तर पूर्ण बॉडीसाठी. सेम पद्धत करायची आहे रिव्हर्समध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता इथे कंबर पण बारीक करायची आहे आणि पोट पण करायचं आहे. ह्या पोझिशन मध्ये जायचं. 1 2 3 4 5 6 8 9 10. रिलॅक्स. नेक्स्ट प्रॅक्टिस या पोझिशन मध्ये जायचं, पाय जोडून घ्यायचे अँड ट्विस्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. आता या पोझिशन मध्ये जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. याच पोझिशन मधून या पोझिशन मध्ये जायचं. पोट कंबर दोन्ही कमी होणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पायाला हलकं अंतर करायचं. बेलन घट्ट पकडायचं. या पोझिशन मध्ये चपाती लाटतो तसं. 1 2. फक्त इथे ढिलं नाही सोडायचं, बेलन घट्ट पकडायचं. 4 5 6 7 8 9 10. लास्ट प्रॅक्टिस दाखवते. ही पण करणं खूप जास्त महत्वाची आहे. मांडी घालायची. या पोझिशन मध्ये जायचं. पूर्ण सर्कल बनवायचं. 1 हात पोट कंबर पूर्ण बॉडीवरती प्रेशर आलं पाहिजे, अप्पर बॉडीवरती. 4 5 6 7 8 9 10. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, डोकं चक्कर म्हणजे येतं, डोकं फिरतं, त्यांनी अशा प्रॅक्टिस स्किप करायच्या. आणि बस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. and relax. या प्रॅक्टिस करायच्या. लास्टला ही टिप्स आहे की जर तुमचा पोटाचा घेर खूप वाढलेला आहे, तो तुम्हाला कमी करायचा आहे,
तुम्ही किचनमध्ये या प्रॅक्टिस केलेल्या आहेत, बसलेल्या आहेत आणि प्रॅक्टिस पण संपलेल्या आहेत. आता तुम्हाला 1 ग्लास गरम पाणी करण्यात ठेवायचं. अर्धा चम्मच मेथीचे दाणे टाकायचे, अर्धा चम्मच जिरं टाकायचं, ते बॉईल करायचं आणि ग्लासमध्ये गाळून घ्यायचं ट्रान्सफर करून. आता हे केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस किंवा 5-6 थेंब लिंबाचे टाकायचे आणि ते पाणी तुम्हाला प्यायचं. आता हे पाणी पिल्याच्या नंतर कमीत कमी 1-1.5 तास तरी तुम्हाला चहा, नाश्ता या गोष्टी खायच्या नाहीयेत. ठीक आहे. हे जर तुम्ही केलं ना, तुमचा जो सुटलेला पोट आहे तर तुमचं ते फॅट स्टोअर झालेला आहे ना, तो हळूहळू वितळणार आणि तो फॅट वितळला की ती चरबी विरघळणार, गायब होऊन जाणार. सोबत सोबत या प्रॅक्टिस करतोय तर ताण आपल्या पोटावरती येतो, आपल्या फॅटवरती येतो आणि त्याला सपोर्ट भेटतो त्या ड्रिंकचा. जर तुम्ही या बॅलन्स ठेवून गोष्टी केल्या, खाण्यापिण्यावरती कंट्रोल केला, चांगली झोप घेतली तर तुमचा पोटाचा घेर, तुमचा एक्स्ट्रा बॉडीचा फॅट पण कमी होतो. फक्त करणं महत्त्वाचं आहे, बघून फायदा भेटत नाही, त्याच्यासाठी करावंच लागेल. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, लाईक करायला विसरू नका. भेटूया परत छानच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.